अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीच्या क्षेत्रात 100हून अधिक रोबोटिक पद्धतीने गुडघे बदलण्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत। ही महत्त्वपूर्ण कामगिरी केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। मोठ्या अभिमानाने आम्हाला सांगावेसे वाटते की प्रगत वैद्यकीय उपचारांमध्ये वचनबद्ध असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य आरोग्य सेवा देणारे रुग्णालय व ऑर्थोपेडिक उपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, रुग्णाची उत्तम सेवा आणि अत्याधुनिक हेल्थकेअर सोल्यूशन देण्याच्या आमच्या वचनबद्धतेमध्ये उल्लेखनीय कामगिरी हा एक मौलाचा दगड आहे, असे प्रतिपादन अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना केली। नमस्कार, मी डॉक्टर सुशील पारख मेडिकवर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आहे। नुकतंच अशोका मेडिकवरमध्ये 100 रोबोटिक सर्जरीज कंप्लीट केल्या गेल्या। अत्यंत कमी वेळात अशा 100 रोबोटिक सर्जरी डॉक्टर स्पंदन कोशिरे या सर्जननी अशोका मेडिकवरमध्ये केल्या आणि त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। अशोका मेडिकवर हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात प्रगत असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि आमचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाशिक येथे आणून आपल्या इथल्या रुग्णांना पुणे मुंबई येथे जावे लागू नये यासाठी आमचा हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि ह्या प्रयत्नाचा भाग म्हणून हा रोबोट आपल्या हॉस्पिटलमध्ये इस्टॅब्लिश केला गेला। हा जगातला एकमेव असा प्रथम संपूर्ण ॲटोमॅटिक असा रोबोट आहे आणि ह्या रोबोट सर्जरीमुळे पेशंटचा स्टे वाचतो, अत्यंत अचूकतेने इम्प्लांटचे पोझिशनिंग करता येते, कमीत कमी रक्तस्राव होतो आणि कमीत कमी बोन कटिंग होतं आणि त्यामुळे पेशंटची रिकव्हरी लवकर होते आणि पेशंटची मूवमेंट लवकर करता येते। तरी ह्या सेवेचा फायदा आपल्या परिसरातील ज्या नागरिकांना गरज आहे त्यांनी अशोका मेडिकवरमध्ये येऊन घ्यावा असं मी आवाहन जनतेला करतो। थँक्यू। आता आपले 100हून अधिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज झालेल्या आहेत आणि आपली एक खासियत अशी आहे या बाबतीत की एकही सर्जरीला काही कॉम्प्लिकेशन नाही झालेलं आहे। सगळे रुग्ण एकदम खुश आहेत आणि चालायला, फिरायला, उठायला, बसायला एवढंच नाही तर मांडी घालून बसायसाठी पण त्यांची क्षमता झालेली आहे। आणि आता ह्या ॲडव्हान्समेंटचा माझं असं म्हणणं असेल की आपण बेनिफिट घेतला पाहिजे आणि पुढे जाऊन या शस्त्रक्रियेचा रेट अजून वाढणार आहे। हाय ॲक्युरेसी असल्यामुळे फेलियर रेट 0%च्या जवळपास आहे आपल्या। या प्रसंगी रोबोटिक ऑर्थोपेडिक सर्जनची टीम डॉक्टर जयेश सोंजे, डॉक्टर सागर काकतकर, डॉक्टर श्रीकांत जाधव, डॉक्टर स्पंदन कोशिरे आणि रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी आदी या पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।